सरकारच्या वतीने आरटी उपक्रम सुरू करण्यात आला आहे। मात्र आजही अशा शाळा आहेत ज्या शाळांच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांचं आयुष्य पणाला लागतं। असाच काहीसा प्रकार खारघर येथील बालभारती पब्लिक स्कूलमध्ये पाहायला मिळाला। प्रफुल्ल प्रभाले या पालकांनी आपल्या मुलाचं ऍडमिशनसाठी नाव बालभारती पब्लिक स्कूलमध्ये नोंदवलं। ऍडमिशन प्रोसेससाठी जे काही कागदपत्र लागतात ते सारी कागदपत्र या पालकाजवळ होती। प्राचार्य तसेच शालेय प्रशासनाशी बातचीत करून देखील शालेय प्रशासनाने त्यांच्या पाल्याला ऍडमिशन देण्यास नकार दिला। शासनाने जे GR काढले आरटी 25% ऍडमिशन्स, अशा ऍडमिशनची प्रक्रिया अशी सुरू झालेली आहे, परंतु बऱ्याच शाळा याला प्रतिसाद देत नाही आहेत। पालकांकडे ऍडमिशन प्रक्रियेची संपूर्ण कागदपत्र असून सुद्धा काही शाळा त्यांना प्रवेश थोडा आतमध्ये शाळेमध्ये त्या संदर्भात चर्चा करताना पण ते त्यांना एंटरटेन करत नाही आहेत। अशा संदर्भात आम्ही आज इथे या ठिकाणी उपस्थित झालो। ही बालभारती स्कूल सेक्टर 4 या शाळेच्या प्रशासनाला आज आम्ही भेट दिलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे प्रिन्सिपलचं की आमच्याकडे काही स्टुडंटसाठी जे नवीन स्टुडंटसाठी जे RT खाली प्रवेश घेणार आहेत त्यांच्यासाठी पुरेशी जागा नाही आहे आणि आम्ही काही विद्यार्थ्यांना दिले, काही विद्यार्थ्यांना आम्ही देणार नाही। आम्ही शिक्षण मंत्र्यांना भेटलो, आम्ही इथे पत्रव्यवहार केला आहे। अशा उडउडच्या सर्व या लोकांनी आम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत। यानंतर प्रफुल्ल प्रभाले यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली समस्या मांडली। या प्रसंगी गुरुनाथ गायकर तसेच संजय घरत यांनी बालभारती पब्लिक स्कूलच्या प्राचार्यांशी बातचीत केली। यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती देताना म्हटले की सरकारी नियमानुसार शाळेमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी 25% सूट देणं गरजेचं असतं। मात्र या सूटच्या बदल्यात शाळा ऍडमिशनच्या नावावरती आपलाच मनमानी कारभार करतात। गव्हर्नमेंटचा रूल आहे आरटी, जो गव्हर्नमेंटने रूल केलेला आहे त्याप्रमाणे त्याने ऍडमिशन करावं। बाकी आमचं काही म्हणणं नाही। तुमच्यामध्ये जागा नाही किंवा काय अजून तुमच्या आहे ते आम्हाला सांगायचं नाही। फक्त आरटीचा जो कायदा आहे त्या कायद्याच्या प्रमाणे आम्हाला ऍडमिशन पाहिजे। जर हे ऍडमिशन झाले नाही तर शेतकरी कामगार पक्ष याच्यावर आंदोलन करणार, एवढं मी जाहीर करतो। या प्रसंगी उपस्थित पालकांनी शालेय प्रशासनासंदर्भात असलेली त्यांची नाराजी कर्नाळ टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर व्यक्त केली। माझ्याकडे ॲडमिशनसाठी सगळे पेपर वगैरे सगळे क्लिअर आहेत। गव्हर्नमेंटच्या GR नुसार सगळे पेपर आहेत, परंतु आत्ता गायकर साहेब, घरत साहेब, आम्ही बालभारतीमध्ये प्रिन्सिपलांना भेटायला गेलो, त्यांच्याशी चर्चा केली, पण त्यांनी आम्हाला काही क्षुल्लक कारणं दिली की बाबा आमचा जागेचा प्रॉब्लेम आहे। आणि म्हणजे जागेचा प्रॉब्लेम, एवढी मोठी शाळा आहे तर एक वर्गाला काही होत नाही आहे, पण क्षुल्लक कारणावरून त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही ॲडमिशन करणार नाहीत।